लवजे जाधव सरांना तुम्ही आतापर्यंत ऐकत होता. मॅचला सुरुवात एका बाजूला काळेश्वरी फायटर तर भैरवनाथ फायटर तर एका बाजूला काळेश्वरी फायटर अशी लढत आहे. आणि इथे काय घडलंय तर मोठ्या विकेटचं पतन झालंय आणि धक्का क्रमांक पहिला लागलाय. अजय कासुर्डे वरुशी गावचे ऑलराऊंडर खेळाडू आता आउट होऊन येतील माघारी आणि मैदानाच्या आतमध्ये पहिलं सुयश या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. गोलंदाजी करताना टॉस जिंकून भैरवनाथ फायटर या टीमने दत्ता दुटाळ यांचा हा चांगला बॉल आणि त्या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकले नाहीयेत. विकेटचं पतन चांगला झेल क्षेत्ररक्षकाने पकडलाय. धक्का क्रमांक लागला पहिला. षटक क्रमांक 1 ची सुरुवात झालेली आहे आणि सुरुवात जर आपण पाहिली तर अगदी दमदार झालेली आहे. धावा अवघ्या 3च धावफलकावरती आहेत. पाठीमागच्या मॅच मध्ये अजय कासरोडे यांचा खेळ बहरला होता, परंतु निर्णायक मॅच आहे. निर्णायक मॅच मध्ये आज चांगला खेळ करणं महत्वाचं होतं. माघारी येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये हातगेगर गावचे अभिषेक गोळे आहेत, तर आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी फलंदाज वाटचाल करतायत. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये प्रविष्ट होतील. आंबेगर कुडाळ अमर यादव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी येतात. गर्जना 11 कडून नवी मुंबईचं क्रिकेट खेळतात. एक गावाकरचं क्रिकेट आंबेगर गावाकडून आता मैदानाच्या आतमध्ये काळेश्वरी फायटरसाठी आक्रमण केलंय. बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न अपुरा ठरला. टप्पा पडल्यानंतर बॉलने तलवारीच्या धारने सीमारेषा चिरलीये. सरळ 4 धावेंसाठी अमर यादव यांच्या बॅटमधून ओव्हर बॉलर हेड खेळलेला हा एक दमदार फटका. बॉल सीमापार. धावा मिळतात 4 चौकार. संतोष दादा पार्ठे पाटील वॉरियरचे संघ मालक यांच्या वतीने संदीप साळुंके पप्पू यांच्या बहारदार अर्धशतकाच्या खेळीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना प्रदान केलं जाईल, याची आपण दक्षता घ्या. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. टप्पा पडल्यानंतर पंचांनी सांगितलंय कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नसेल, हा निर्धाव बॉल आहे असं पंचांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. डॉट येतोय, कोणतीच धाव मिळणार नाहीये. एका बाजूला अमर यादव 4 वरती बॅटिंग करतायत. दत्ता दुटाळ यांनी या मॅच मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली, 5 बॉल टाकले, 7 धावा दिल्या, 1 गडी गारद केला. चांगली गोलंदाजी. मॅन फ्रॉम आलेवाडी. आकूट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने त्याच्यावरती केला प्रहार. 1 सिंगल धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. शेवटच्या बॉलवरती अमर यादव 1 धाव काढून स्ट्राइक आपल्याकडे ठेवतील. एका षटकाच्या समाप्तीनंतर 8 वरती 1 अशी स्थिती आहे काळेश्वरी फायटर या टीमची. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. चला मित्रांनो, अधिकचा वेळ आपल्याला घेता येणार नाही. रेग्युलर ओव्हर्स मध्ये तुम्ही वेळ घेऊ नका. टीम मीटिंग साठी किंवा पाण्यासाठी तुम्हाला वेळ आहे 1 मिनिटाचा 3 षटकानंतर. आता घाई करा. आपण ओव्हर नंबर 2 सुरुवात होईल. दोन्ही संघांबद्दल जर आपण चर्चा केली, एका बाजूला भैरवनाथ फायटर काळेश्वरी फायटर, एका बाजूला गांजे गावचं जे ग्रामदैवत आहे ना, त्या ग्रामदैवताचं नाव या संघाला दिलेलं आहे भैरवनाथ फायटर. दुसऱ्या बाजूला वरुशी गावचं ग्रामदैवत आणि त्या ग्रामदैवताचं नाव या संघाला आहे. संघाचं नाव आहे काळेश्वरी फायटर. अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सोमरडी गावचे डावकुरे हाताचे भेदक गोलंदाज स्वप्नील हिरवे. पंचांनी सांगितलेलं आहे की या बॉलच्या पाठीमागे 1 सिंगल धाव प्राप्त होईल. षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू झालेला आहे. स्वप्नील हिरवे गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. षटक क्रमांक 2 सांभाळत आहेत. एका बाजूला अमर यादव मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आले. त्यानंतर त्यांच्या बॅटमध्ये 1 चौकार आला. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत स्वप्नील हिरवे. डावकुरे हाताने गोलंदाजी करतायत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 3 खेळाडू ऑन साइडला, 3 खेळाडू ऑफ साइडला, सीमा रेषे लगत. म्हणजे मिड विकेट पासून सी कॉर्नर पासून लॉंग ऑन पासून लॉंग ऑफ पासून एक्स्ट्रा कव्हर पासून डीप कव्हर
अशी असणारी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. स्वप्नील हिरवे यांचा बॉल आडव्या बॅटने पाठवलाय मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान अमर यादव यांचा टीम काळेश्वरी फायटरसाठी हा होता 6चा लगान. बॉल सीमा पार येतोय अमर यादव यांच्या बॅटमधून. मोठा फटका, षटकार. अमर यादव यांच्याकडे भरपूर वेळ होता या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्यासाठी आणि त्या वेळेचा उपयोग केला, कारण स्वप्नील हिरवे यांनी बॉल पाठी ओढला आणि त्या कारणाने काही वेळ फलंदाजी करताना अमर यादव यांना मिळाला आणि सहजरित्या हा बॉल पाठवला. आता थोडासा वेग वाढवला, शरीरापासून दूर ठेवला, कव्हर्सला खेळलेला बॉल. क्षेत्ररक्षक आलेले आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न होईल का? तर हो, 2 धावा सहजरित्या या बॉलच्या पाठीमागे पूर्ण होत आहेत. दोन्ही संघांसाठी फार महत्वाची मॅच आहे. पॉइंट टेबल वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांना करावा लागेल. दोन्ही संघांनी ज्या प्रकारे कमबॅक केलंय ना या प्रीमियर लीग मध्ये, ते जबरदस्त आहे, कमालीचं आहे, कौतुकास्पद आहे. कारण पहिला सामना गमावल्यानंतर मनोबल खालावतं, परंतु त्यानंतर पहा दोन्ही संघांनी खेळ चांगला केला. एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? तर नाही, फक्त एकच धाव मिळेल. आणि या दोन्ही संघांचं मनोबल वाढलेलं आहे, कारण दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये एक विजय प्रस्थापित केलेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. धावसंख्या 18, एक गडी बाद. परंतु आज अभिषेक गोळे कशा प्रकारचा खेळ करणार? आक्रमक फलंदाज आहेत, पाठीमागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. समोर स्वप्नील हिरवे, दिशा देण्याचा प्रयत्न होता पाठीमागच्या बाजूला. एका सिंगल धावेसाठी बॉल चाललेला आहे. षटक क्रमांक 2चा थरार. स्वप्नील हिरवे सोमर्डीचे गोलंदाजी मार्कवरती आहेत. हातगेगरचे अभिषेक गोळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. काळेश्वरी फायटर विरुद्ध भैरवनाथ फायटर अशी लढत. संघ मालकांचा विचार केला तर गांजे विरुद्ध वरोशी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, +1 आहे. अशा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे जोडल्या जातील. वाईट +1 अशा 2 धावा स्कोअर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. अभिषेक गोळे, अमर यादव. स्ट्रायकर एंडला अभिषेक गोळे पुन्हा तयार बॅटिंग मध्ये. एका धावेवरती बॅटिंग करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, गवत जास्त आहे त्यामुळे आउटफील्ड स्लो आहे. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक ओके, कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये. डॉट आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ आता संपलेला आहे. धावसंख्या आहे 21 धावा, 1 गडी बाद. तब्बल संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ, 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 खेळाडू चर्चा करतायत, अभिषेक गोळे, अमर यादव, की इथून पुढे कशा प्रकारे डावाला पुढे न्यायचं. पार्टनरशिप हवी आहे. ती पार्टनरशिप ही जोडी आता किती धावांची बनवणार हे पाहावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या विकेटच्या शोधानंतर आता दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे गोलंदाज भैरवनाथ फायटर. आणि ओव्हर नंबर 3 साठी आता गांजे गावाचा पर्याय निवडलाय. नाव अनिकेत चिकणे. अनिकेत चिकणे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्गवरती हे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय. स्ट्रायकर एंडला अमर यादव तयार होतील. अमर यादव 15 वरती बॅटिंग करतात. 7 बॉल पेस केलेले आहेत. अभिषेक 1 वरती बॅटिंग करतात. षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात झालेली आहे. यानंतरची मॅच आपण अनाउन्स करत आहोत. यानंतरची मॅच आहे जानादेवी योद्धाज आणि वैष्णवी 11. आपण तयार राहा. यानंतरची मॅच आपली आहे आणि त्या मॅचचा टॉस देखील केला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये बॉलर तयार. अनिकेत चिकणे समोर लॉंग ऑफला खेळलेला बॉल. वेगाने बॉल सीमारेषेच्या पलीकडे मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका अमर यादव यांचा चाललाय सीमारेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. येतोय तो एक लाजवाब चौकार. एक पाय पुढे काढला. बॉलच्या मिनिट पर्यंत जाऊन पोहोचले. लॉंग ऑफला बॉल सीमारेषा क्लिअर करतोय सरळ 4 धाब्यांसाठी. षटक क्रमांक 3 ची सुरुवात आक्रमणाने केलेली आहे. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉल झालेला आहे. फक्त 1 5 बॉलचा खेळ बाकी. कमी गतीचा बॉल बॅकफूट वरती गेले. पंच केलाय आणि पंचांनी सांगितलं की हा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी
मिळाला मोका आणि दिला अमर यादव यांनी या बॉल वरती ठोका. सरळ 6 धावांचा धावसंख्या वाढवणारा हा अमर यादव यांच्या बॅट मधून आला षटकार. ताकदीचा वापर चांगला केला, टायमिंग प्रॉपर होतं. षटक क्रमांक 3 मध्ये चांगली बॅटिंग काळेश्वरी फायटर या टीम कडून होतीये. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा बॅट्समन तयार. अमर यादव, गोलंदाज अनिकेत चिकणे. अलीकडच्या काळामध्ये अनिकेत चिकणे या नावाने एक गाव आकारामध्ये अलीकडच्या 2 वर्षामध्ये प्रभावित केलेला आहे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि त्याच प्रकारचा प्रभावशाली आज खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना. स्ट्राइक रोटेट केलं. आज अभिषेक गोळे शांत आहेत मैदानाच्या आतमध्ये, धावांसाठी झगडतायत. घनसोलीचं किंवा एक गाव आकाराचं क्रिकेट चांगलं खेळलंय. आडव्या बॅटने ताकदीचा वापर केलाय, बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावांसाठी या बॉलची कहाणी. फटका हे तुफानी आणि मैदानाच्या आतमध्ये अभिषेक गोळे नावाची सुनामी. बॉल सीमा पार, षटकार. ताकदीचा वापर चांगला केला, शक्ती आणि युक्तीचा मेळ. आणि या बॉलवरती अभिषेक गोळे यांनी केला चांगला खेळ. परंतु आता अनिकेत चिकणे यांना चांगला खेळ करावा लागेल. तो लांबोलाचे खेळाडू एकामेकासमोर आहेत. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये. बॉल पाठवलाय हाई सीमा रेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे मोठा, आता नाही होणार. काळेश्वरी फायटरला धावांचा तोटा. बॉल सीमा पार येतोय. आणखीन एक क्लासिकल A1 क्वालिटीचा षटकार. फार लांब मारला हा बॉल. फुलटॉसला योग्य न्याय दिला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. आपण चर्चा केली की अभिषेक गोळे शांत आहेत, परंतु ही वादळापूर्वीची शांतता होती. आता अभिषेक गोळे नावाचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय. अनिकेत चिकणे यांनी एंड चेंज केलाय. आता ओव्हर द विकेट कमी गतीचा बॉल वळवण्याचा प्रयत्न केलाय. पंचांनी सांगितलं की हा दिशाहीन बॉल आहे आणि आज अनिकेत चिकणे यांना आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षमता आहे. शेवटचा बॉल बाकी. काहीतरी वेगळे करण्याचा प्रेशर आहे, परंतु आज या प्रेशर मधून मार्ग काढावा लागेल. परिस्थितीला शरण जाऊ नका, परिस्थितीवरती मात करा, कारण खराब वेळ ही प्रत्येकाची कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते आणि ती वेळ आता बॉलिंग मध्ये बदलावी लागेल. चांगला बॉल, लेंथ बॉल होता, लाईन मिस करून बसले आणि पंच आता काय सांगतील. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे बाईच्या माध्यमातून घेऊया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 47 धावा, 1 गडी बाद. काळेश्वरी फायटर प्रथम बॅटिंग करताना. एका बाजूला भैरवनाथ फायटर संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. रवी दादा देशमुख, संदीप दादा देशमुख यांच्या मालकीचा संघ. तर एका बाजूला काळेश्वरी फायटर मैदानाच्या आतमध्ये हा संघ बॅटिंग करतोय. विलास दादा भनगे यांच्या मालकीचा असणारा हा संघ आणि त्यांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात आणि ओव्हर नंबर 4 मध्ये पर्याय निवडलाय गवडी गावाचा पेशाने टॅटू आर्टिस्ट असणारा खेळाडू ओमकार धनावडे गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 साठी आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये ज्यांनी 26 धावांचा खेळ उभा केलाय आंबेगर कुडाळचा अमर यादव. स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये तयार. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील, तर एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सुरुवात चांगली केलेली आहे या ओव्हरची, खास करून गोलंदाजी करताना ओमकार धनावडे यांनी. एक सिंगल धाव प्राप्त होते. आता 11 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. किंबहुना सत्र क्रमांक 1 मध्ये रबर बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 पहिल्या पर्वापासून सुरू झालेला प्रवास बघता बघता दुसऱ्या पर्वामध्ये येऊन पोहोचलाय. बॅकफुट वरती गेले, पंच केलाय, जागा बनवलीये. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अमर यादव, आंबेगर आहे त्यांचं गाव. बॉल सीमा पार, षटकार. टप्पा पडल्यानंतर
हातभर बाहेर निघणाऱ्या बॉल वरती केलाय वार आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 6 येतोय तो षटकार. अमर यादव मैदानाच्या आतमध्ये 33 वरती बॅटिंग करतायत. अर्धशतकाची चाहूल लागली असेल. फटका चांगला खेळलाय. वेट आणि वॉचची भूमिका मैदानाच्या आतमध्ये घेताना खेळलेला फटका, थांबून खेळलेला फटका आहे. बॉल येऊ दिला, बॉलची क्रिया पूर्णपणे पाहिली. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय आणि मेरिट प्रमाणे बॅटिंग केली आहे. एका बाजूला आता ओमकार यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. राऊंड द विकेट पुन्हा एकदा. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा दिली आहे मैदानाच्या डाव्या बाजूला. क्षेत्ररक्षक आहेत, पाठमोरा करतील. एकच सिंगल धावेची मुभा ही फलंदाजांना मिळेल, त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू आहे. ओमकार धनावडे यांनी मोकळा श्वास घेतला असेल, कारण चांगला बॉल टाकलाय. काही बॉल चांगले, काही बॉल मागणे, असं असणारं हे षटक आहे. अभिषेक गोळे तयार. एक आक्रमक खेळाडू हातगेकर गावचे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. हा फटका तर हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचेल का हेच पाहावं लागेल. फार दूरचा प्रवास करायचा होता या 3 खेळाडूंना, परंतु या 3 खेळाडूंच्या मधोमध बॉलने टप्पा घेतला. त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धाव जी आलेली आहे, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. या बॉलच्या पाठीमागे ताकदीचा योग्य वापर केलाय. लॉंग ऑनला कॅच घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि काय झेल पकडलाय का पायावरती. आणि अभिषेक गोळे यांनी डोक्याला हात लावलाय की असा फटका जो मी खेळलाय तो फसलाय आणि त्याची लांबी कमी पडलेली आहे. काय कॅच पकडलाय सीमारेषेलगत, कौतुक करावं लागेल. विथ द टर्न खेळलेला बॉल लॉंग ऑनला जो झेल पकडलाय ना, शरीरावरचं नियंत्रण तुम्ही पहा, डोळ्यांचा संयोग पहा आणि हाताची ओंजळ, एका पायावरती पकडलेला कमालीचा झेल. अनिकेत चिकणे गोलंदाजीमध्ये खास काय करू शकले नव्हते, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये 100% दिलेले आहेत. काय क्षेत्ररक्षण केलंय. 15 धावा वैयक्तिक बनवल्या अभिषेक गोळे यांनी. धावसंख्या आहे धावफलकावरती 57 धावा. त्याच वेळेस मैदानाच्या आतमध्ये वरोशी गावचे अक्षय कासुर्डे. घनसोलीचं चांगलं क्रिकेट खेळलंय. घरोंदाच्या मैदानावरती अनेक वेळा खेळ बहरला. एका वाकराचं क्रिकेट वरोशी गावाकडून खेळतात, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये काळेश्वरी फायटरसाठी आलेले आहेत. अनेक वेळा आघाडीला त्यांनी बॅटिंग केली. मधल्या फळीमध्ये येत आहेत बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. हा अनुभव त्यांच्या गाठीशी. समोर ओमकार धनावडे यांचा आता दमदार मारा, त्याला प्रत्युत्तर द्यायचं आहे. शेवटचा बॉल. विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. ओमकार यांनी आपल्या गोलंदाजीमध्ये एक चांगला निखार आणलेला आहे. एक काळ होता ओमकार धनावडे फक्त बॅटिंग करत होते, परंतु नाही, आता काळ बदलला. ओमकार धनावडे गोलंदाजी करतात आणि मैदानाच्या आतमध्ये फिरकी गोलंदाज. आणि टप्पा पडल्यानंतर बॉलला वळवलेला आहे, लेग ब्रेक केलेला आहे. षटक क्रमांक 4चा खेळ समाप्त होतोय. 57 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या आता 6 बॉलचा खेळ बाकी आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करा. यानंतरची मॅच फार महत्वाची आहे आणि ती मॅच यानंतरची असणार आहे 2 टीममध्ये, जानाई देवी योद्धाज आणि वैष्णवी 11. आपण रिपोर्टिंग करा. बॉलर तयार. ओव्हर नंबर 5च्या षटकासाठी आणि गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत निलेश शिंदे आणि त्यांनी पहिल्याच बॉलच्या पाठीमागे टिपली आहे. ही महत्वाची विकेट आणि फलंदाज जातील या स्लॉग ओव्हर मध्ये. ज्यांनी या डावामध्ये रंग भरले असे आंबेगर कुडाळचे अमर यादव परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला. आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये निलेश शिंदे यांनी कॅच कंप्लीट केला. आता शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
57 वरती 3 अशी स्थिती आहे सध्याच्या घडीला. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मधल्या फळीमध्ये कुणाला बॅटिंगसाठी पाठवलं जाईल तर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता अनिकेत पारडे येत आहेत क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी. तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय आता याला महत्व नाही, तुम्ही संघासाठी इथून पुढे आता काय करताय, किती धावा बनवताय याला महत्व आहे. आणि अनिकेत यांना आज चांगली बॅटिंग करावी लागेल. समोर निलेश शिंदे यांची धारदार गोलंदाजी, पेशाने पोलीस असणारे खेळाडू जवळवाडी गावचे, आणि त्यांचा बॉल आडव्या बॅटने बॉलने घेतली भरारी. फटका आहे आल्या पावली अनिकेत यांचा भारी, मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी फटका होता कडक, आणि बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. येतोय तो षटकार काळेश्वरी फायटर साठी. बॅकफुटचा पंच, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी आणि मोबदला भोगावा लागेल तो आणखीन एका विकेटचं पतन होतंय. परंतु अनिकेतने आपलं काम केलं. 2च बॉल खेळले, 6 बनवल्या. संघासाठी या धावा फार महत्वाच्या होत्या. स्लॉग ओव्हर म्हटलं की तुम्हाला आक्रमण करावं लागतं, तुमच्याकडे पर्याय नसतो, आणि आक्रमण करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. चांगला कॅच पूर्ण केला. आता मैदानाच्या आतमध्ये उर्वरित शेवटच्या काही बॉलसाठी शेवटचे काही बॉल शिल्लक. निलेश शिंदे यांचा 1 बॉल महागडा आहे, बाकीचे बॉल चांगले आहेत. चला घाई करा मित्रांनो, वेळ घेऊ नका. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. जानाई देवी योद्धाज वैष्णवी 11 यानंतरची मॅच आहे. कुमार दत्ता दुटाळे यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहिलं, ज्यांनी षटक क्रमांक 1 मध्ये चांगली गोलंदाजी केली, संघाला चांगली सुरुवात करून दिली. एका फलंदाजाला माघारी पाठवलं, हेही महत्वाचं होतं. आणि फलंदाज ते अजय कासुर्डे होते. उजव्या स्थितीच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. निलेश शिंदे एक चांगले ऑलराऊंडर जवळवाडी गावचे, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये फलंदाज आहेत, त्यांना हात खोलावे लागतील. कुमार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. उर्वरित शेवटच्या काही बॉल साठी टार्गेट सेट करावं लागेल. बॅक टू द बॉलर, हातामधून बॉल निसटला. 1 सिंगल धाव. आणि जमेची बाजू ही आहे की आता अक्षय कासुर्डे स्ट्राईक वरती आलेले आहेत. शेवटचे आता 2 बॉल बाकी आहेत. 65 धावा, 4 गडी बाद अशी स्थिती आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ आता बाकी आहे. फटका फसलाय, वेळेच्या चुकता नाहीये. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल. कुमार धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी येतील. आता शेवटचा बॉल बाकी. निलेश शिंदे यांनी चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 5 बॉल मध्ये 8 धावा दिलेल्या आहेत आणि तब्बल 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. एक जर बॉल तुम्ही वगळला ना तर निलेश शिंदे यांची गोलंदाजी वाखाडण्याजोगी आहे. काटकसरीचं षटक हाताळलंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कित्येक वर्षाचा अनुभव ज्यांच्या गाठीशी आहे घनसोली क्रिकेटचा, असे अमित कासुर्डे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. शेवटचा बॉल, बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती. डॉट आलाय, पहिला डाव संपलाय. डाव फलकावरती धावा आहेत 66 धावा. 67 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. टीम भैरवनाथ फायटरला टॉस आपण करूया. टॉस आहे यानंतर जानाई देवी योद्धाज विपक्ष वैष्णवी 11 आणि टॉस आपण करत आहोत. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण आलात का? आणि आवाज असेल किरण धनावडे सरांचा. चला टॉस साठी यायचं आहे जानाई देवी योद्धाज आणि वैष्णवी 11. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे, आपण टॉस साठी या. तर 66 धावांचं टार्गेट आहे. 66 धावा करावे लागणार आहेत.
चला टॉससाठी यायचं आहे जानाई देवी योद्धाज वैष्णवी 11. वैष्णवी 11 संघाचा कर्णधार आमच्या समवेत आहे. जानाई देवी योद्धाज आपला कर्णधार महेंद्र सर, कर्णधार आपला येऊ द्या. जानाई देवी योद्धाज आता वेळ का लागला त्याचं कारण आता सर्वांना समजलं असेल येण्यासाठी. तर दोन्ही कर्णधार आमच्या समवेत आहेत. नितीन दादा यांच्या हस्ते हा टॉस घेतला जातो. यापुढील मॅच आपल्यासमोर रंगणार आहे जानाई देवी योद्धाज विरुद्ध वैष्णवी 11. नितीन दादा. टेल आहे जानाई देवी योद्धाज, काय रणनीती आहे? रणनीती तर आहेच. फिल्डिंग घेतो मी पहिली. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं आहे, तर क्षेत्ररक्षण घेण्यामागचं काही विशेष कारण? दोन्ही वेळा मी बॅटिंगच केली पहिले. फर्स्ट टाईम थोडंसं कम्युनिकेशन गॅप झाला आमच्या. आता जस्ट बॉडी पण गरम नाही आहे, तर गरम पहिले करतो बॉडी, नंतर सर्व मुलांना खेळायला लागेल. हो, बॉडी गरम आहे, इरादे देखील गरम आहेत. पण नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो वैष्णवी 11 दोन्ही सामने आपण जिंकलेले आहेत, तरी देखील ही अत्यंत महत्त्वाची मॅच आपल्यासाठी आहे. तर काय रणनीती असेल यांच्या विरुद्ध? रणनीती तर असेल, कारण का समोरचा टीम पण चांगला परफॉर्मन्स काल केलेला आहे. त्यांना जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करेन आम्ही आणि कमी कमी रन रोखण्याचा प्रयत्न करेन. चला, दोन्ही कर्णधारांना हार्दिक शुभेच्छा आहेत. दोन्ही कर्णधारांना एक चांगली मॅच आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. जाऊयात बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. निलेशजी मर्डेकर सर, धन्यवाद. मॅचला होईल सुरुवात. पहिला डाव संपलाय, दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 66 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये भैरवनाथ फायटर या टीमची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये पेशाने टॅटू आर्टिस्ट असणारा गवडी गावचा एक युवा ऑलराऊंडर मैदानाच्या आतमध्ये ओमकार धनावडे, आणि सोबतीला मैदानाच्या आतमध्ये जवळवाडी गावचा बाहुबली राजेश जवळ. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्क वरती हे षटक हाताळण्यासाठी वरोशी गावचा एक अग्रेसिव्ह ऑलराऊंडर खेळाडू अजय कासुर्डे यांच्या हातामध्ये बॉल आहे. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया. या मॅच साठी शुभेच्छा. हा पहिला बॉल अजय कासुर्डे घेऊन निघालेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच बॉल वरती आक्रमण केलंय, लांबी कमी पडली आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जाऊन पोचले, परंतु झेल निसटलेला आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ स्टार असं म्हटलं का जातं, कारण ज्या दिवशी तुमचे स्टार चांगले असतात त्या दिवशी खेळ तुमचा बहरतो, आणि आज तेच भाग्य लाभलेलं आहे ओमकार धनावडे यांना, कारण जीवनदान मिळालंय. बालंबाल बचावलेले आहेत, नशीब बलवत्तर आहे, म्हणजे भाग्याचा सहारा मिळाला असं म्हणायला काय हरकत नाही. परंतु कालच्या दिवसामध्ये खाली बसून ज्यांनी फटका खेळला होता ना ते राजेश जवळ, परंतु एका बाजूला अजय कासुर्डे तयार. फुलटॉस बॉल, उत्तर साजेसं नाहीये. अजय कासुर्डे स्वतः बॉलच्या खाली आणि राजेश जवळ इथे माघारी. आता या बॉलच्या पाठीमागे बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. बिमर साठी तिसऱ्या पंचांकडे आता हा निर्णय पेंडिंग असेल. तिसरे पंच आता पाहणी करतील प्रत्यक्षात हा बॉल कसा आहे, या बॉलची पडताळणी केली जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे कारण त्यांच्याकडे रिव्ह्यू अवेलेबल आहे. मित्रांनो,
रिव्ह्यू बद्दल आपण चर्चा करतोय, याच्याबद्दल आपण येणाऱ्या कालावधीमध्ये चर्चा करूया. निर्णय प्रलंबित आहे. राजेश जवळ फार महत्वाची विकेट आहे. अजय कासुर्डे यांनी टाकलेला फुलटॉस बॉल प्रत्युत्तर देताना फटका तर फसलेला आहे, कारण अजय कासुर्डे यांनी आपल्या फॉलोथ्रूमध्ये कॅच पकडलाय आणि पंच या ठिकाणी पाहणी करून सांगतील की प्रत्यक्षात हा बॉल कशा रीतीने अजय कासुर्डे यांनी टाकलेला आहे. संघ मालकांच्या हृदयाची धडधड तर निश्चित वाढली असेल, कारण संघ मालकांना देखील माहिती आहे योग्य बॉल आहे, त्यामुळे राजेश जवळ यांना आउट होऊन यावं लागेल माघारी. मोठ्या विकेटचं पतन. राजेश जवळ येत आहेत परतीच्या दिशेला, तंबूच्या आश्रयाला, कारण सॉफ्ट कॉर्नर जर या निर्णयाचा पाहिला ना तर पंचांनी नो दिला नव्हता, परंतु राजेश जवळ यांनी रिव्ह्यूचा वापर केला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम म्हणजे DRAचा आपण ज्यावेळेस चर्चा करतो ना की 2008 साली ही प्रणाली क्रिकेटमध्ये आली आणि त्याचा वापर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला. त्याचा वापर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये केला जातो, रबर बॉल क्रिकेटमध्ये केला जातो. हा तो फटका होता. राजेश जवळ यांचा फसला आणि इथे पहा विकेटचं पतन. अजय कासुर्डे यांना बॅटिंगमध्ये काय करताच आलं नाही, परंतु आता गोलंदाजीमध्ये चमक दाखवतायत. पुन्हा तयार होतील. महत्वाची विकेट टिपलेली आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती आता गांजे गावाचा पर्याय निवडलाय. गेली 2 वर्षामध्ये गांजे गावामधून जे नाव चर्चेमध्ये आलं ना ते नाव आहे अनिकेत चिकणे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत, परंतु समोरच्या बाजूला अजय कासुर्डे यांचा दमदार मारा. फुलटॉस बॉल. आज दिशा दिली अनिकेत चिकणे यांनी एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 आल्या पावली. अनिकेत चिकणे यांनी आपल्या डावाची सुरुवात केली आहे दमदार. गोलंदाजीमध्ये ओसंडून धावा खर्च केल्या अनिकेत चिकणे यांनी. आज बॅटिंग चांगली करावी लागेल. प्रमोट केले क्रमांक 3 वरती. अजय कासुर्डे आणखीन एका विकेटच्या शोधामध्ये आहेत. वरोशी गावचे ऑलराऊंडर खेळाडू, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ केलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा तयार होतील. आतापर्यंत बॉल हाताळलेले आहेत त्यांनी. तब्बल 3 धावा खर्च किती केल्या तर त्या खर्च केलेल्या आहेत तब्बल 5. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी. चला घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेत आहे. वेळेची मर्यादा आपल्या सर्वांना आहे आणि त्याचं पालन सर्वांना करायचं आहे, याची आपण दक्षता घ्या. कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही. बॉल क्रमांक 4 राऊंड द विकेट. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. गोलंदाज दोन्ही एंडने गोलंदाजी करू शकतात, फक्त तुम्हाला एक एंड निवडावा लागतो. अजय कासुर्डेने कोणता एंड निवडलाय? राऊंड द विकेट, म्हणजे अँगलने गोलंदाजी करणार. आणि यावेळेला अंगावरती येणारा बॉल पाठवलाय अनिकेत चिकणे यांनी. सीमारेषेच्या पलीकडे या बॉलची उडान. अनिकेत चिकणे यांचा भैरवनाथ फायटर साठी हा होता 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. पूल चांगल्या प्रकारे केला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. धावसंख्या वाढवणारा षटकार. याही बॉलवरती आक्रमण करायला गेले, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. वेग चांगला होता अजय कासुर्डे यांचा. विथ द अँगल गोलंदाजी करतायत. राऊंड द विकेट आलेले आहेत आणि त्यानंतर टाकलेला हा बॉल 1 धावेचा आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 12 धावा. 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 1 बॉल अजूनही या ओव्हरमध्ये शेष आहे. अजय कासुर्डे पुन्हा तयार होतील. षटक क्रमांक 1 मध्ये शेवटचा बॉल घेऊन पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत 12 खर्च करतायत. अनिकेत चिकणेचा खेळ बहरला. 3 बॉलच्या पाठीमागे 10 बनवलेले आहेत. अमर यादव यांनी जो खेळ केलाय त्याचं प्रत्युत्तर द्यावं लागेल. अभिषेक गोळे यांनी जो खेळ केलाय त्या खेळाचं प्रत्युत्तर फलंदाजांना द्यावं लागेल. उजवास्तीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा चांगला ठेवावा लागेल. पण दिशेला फार मोठं महत्व आहे. आयुष्याला दिशा नसेल ना तर आयुष्याची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. आपण दिशेबद्दल चर्चा करतोय. गोलंदाजाला दिशा असणं फार महत्वाचं आहे. आणि अजय कासुर्डे असे खेळाडू आहेत ना ज्यांच्याकडे क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगलं कौशल्य आहे, परंतु आता ते सादरीकरण त्याचं करावं लागेल. शेवटचा बॉल शेष. राऊंड द विकेट पुन्हा तयार.
उजवस्तीच्या बाहेरचा बॉल आता चांगला टाकलाय, म्हणजे या बॉलच्या कुठेतरी शोधामध्ये होते आणि अखेरकार तो बॉल टाकला. तब्बल षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती आहेत, बनवायच्या आहेत आता 52. येणारे बॉल किती शिल्लक आहेत, तर येणारे बॉल शिल्लक आहेत आता 24 बॉल 52 ची गरज. इथून पुढे सरासरी आहे 13 ची आणि पहिल्या ओव्हरमध्ये सरासरी मिळालेली आहे 14 ची. म्हणजे इथून पुढे आता खऱ्या अर्थानं विकेटचा शोध वाढवावा लागेल. गोलंदाजी करताना काळेश्वरी फायटर या टीमला एका बाजूला धावांचा वेग आता हळूहळू वाढवावा लागेल. बॅटिंग करताना चला घाई करा मित्रांनो, रेग्युलर ओव्हर्स आहेत, तुम्हाला वेळ घेता येणार नाही. वेळ आपण दिलेली आहे 1 मिनिटाची 3 षटकानंतर. या स्पर्धेचा जो नियम आहे 3 षटकानंतर तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता, तुम्ही पाणी मैदानाच्या आतमध्ये मागवू शकता, परंतु रेग्युलर ओव्हर्समध्ये तुम्ही वेळ घेऊ शकत नाही, याची आपण दक्षता घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 साठी आता आणलेला आहे किरण पाडळे यांना. षटक क्रमांक 2 साठी आलेले आहेत एक युवा खेळाडू. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा, जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो आणि विकेट मधला आता अंधकार आता हे किरण नाहीसा करतील का? षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. 14 वरती 1 अशी स्थिती आहे. चला घाई करा मित्रांनो, फिल्डिंग टीम. हा बॉल चांगला टाकलाय, त्याला ऑफ ड्राईव्ह केलंय. खेळाडू ते शॉट कव्हरला, एक सिंगल धाव प्राप्त होईल. स्ट्राईक रोटेट केलं आणि खास करून या बॉलच्या पाठीमागे ओमकार धनावडे यांनी काय केलं, समजदारीचं क्रिकेट खेळलं. स्ट्राईक कुणाला दिलंय तर अनिकेत चिकणे यांना दिलेला आहे, कारण त्यांची बॅट तळपली आहे, त्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आलेले आहेत आणि त्याच कारणाने त्यांना स्ट्राईक वरती आणलंय. सोडून दिला बॉल, दिशा फार मॅटर करणार आहे. या ज्या धावा आहेत ना, पंचाने सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, या ज्या धावा आहेत ना धावसंख्येचा बचाव करताना तुम्हाला टाळाव्याच लागतात. पुन्हा तयार राऊंड द विकेट गोलंदाज किरण, समोर अनिकेत. जागेवरतूनच या बॉलवरती आक्रमण केलंय, बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे, तडक फडक बेधडक अनिकेत चिकणे यांचा फटका आलाय कडक. बॉल सीमा पार, धावा मिळती या बॉलच्या पाठीमागे. 6 पदल आली, त्याचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर केलं, डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले आणि बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचले आणि बॉल पाठवला सरळ 6 धावेंसाठी. फुटवर्क ला जवाब होत. आताही मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलेला बॉल, एक सिंगल धाव येईल का, तर हो येईल. धावसंख्या बघता बघता आता जाऊन पोहोचलेली आहे 23 धावा धावफलकावरती येत आहेत. किरण यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि पंचांनी सांगितलं की एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण तब्बल 4 बॉलचा खेळ पाहिला, अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक चांगली स्पर्धा, एक चांगलं क्रीडांगण, मैदानाची जावट जर तुम्ही पाहिली तर 8व्या बॅटने फटका खेळलाय, परंतु हाई बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. पत्रा वाजव स्ट्रोक, सीमा रेषेच्या पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. 6 येतोय तो आता ओमकार धनावडे यांच्या बॅट मधून. क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला हा उत्तुंग A1 क्वालिटीचा षटकार आता विचार करायला भाग पाडलेला आहे. किंबहुना या ओव्हरमध्ये किरण यांनी ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या आता भरारी घेते, जाऊन पोचलेली आहे 30 वरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये भैरवनाथ फायटर संघ बॅटिंग करतोय, परंतु आता गोलंदाजीमध्ये 30 धावा 30. चमक धमक ज्याची आपण चर्चा करतोय त्या सर्व काही गोष्टी आज अंमलात आणाव्या लागतील. तुमच्या गोलंदाजीमध्ये जी काय भिन्नता आहे, जे काय मिश्रण आहे, जे काय वेगळेपण आहे, त्या गोष्टी आज कराव्या लागतील. आयुष्यामध्ये आहे ना
तुम्ही ज्यावेळेस अडचणीच्या काळामध्ये सापडाल ना, तुम्ही ज्या गोष्टींमध्ये तरबेज आहात ना त्या गोष्टी करणं महत्वाचं आहे. फटका तर एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे बॉलचा पाठमोरा करतात. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक आता 2चा खेळ संपला. धावसंख्या आहे धाव फलकावरती 31 धावा, 1 गडी बाद आता बनवायच्या आहेत. इथून पुढे 18 बॉल मध्ये विजयासाठी 35 धावा. चलते रहे कदम, तो किनारा जरूर मिलेगा. अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा. जब ठान ली है मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता आज जरूर मिलेगा. आणि आज त्या वाटा शोधाव्या लागतील ज्या विजयाच्या दिशेने जातील. एका बाजूला आता 18 बॉल मध्ये 35चा बचाव करायचा आहे. पर्याय निवडला या षटकासाठी दिवदेव गावाचा आणि खेळाडूचं नाव आहे अनिल झुनगरे अर्थात हिरालाल. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 साठी. सेलिब्रेशन साठी खेळाडू प्रसिद्ध आहेत. एखादी विकेट घेतल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं असं. षटक क्रमांक 3 साठी आलेले आहेत दिवदेव गावचे डावकुरे हाताचे एक भेदक गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. क्षमता प्रतिभा चांगली, परंतु समोर पेशाने टॅटू आर्टिस्ट असणारा गवडीचा ओंकार धनावडे. उजव्या स्त्रीच्या बाहेरचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये कोणतीही धाव. अनिल झुनगरे हे असे गोलंदाज आहेत जे फलंदाजाचं वाचन करतात, परंतु आता फलंदाजांनाही गोलंदाजाचं वाचन करावं लागेल. पहिला बॉल डॉट टाकलाय. सुरुवात षटक क्रमांक 3 ची चांगली केली आहे अनिल झुनगरे यांनी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर ओमकार धनावडे. आपटला बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला खेळलाय. एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. स्ट्राइक रोटेट केलं आणि अनिकेत चिकणे यांना स्ट्राइक वरती आणलेलं आहे. अनिकेत चिकणे यांनी 6 बॉल खेळले, 17 आतापर्यंत बनवलेले आहेत. ओमकार धनावडे 7 बॉलच्या पाठीमागे 11 बनवतायत. अनिल झुनगरे आले, 2 बॉल टाकले, 1 धाव खर्च केली. हा त्यांचा 3रा बॉल. वेगाने टाकला, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न. पंचाने सांगितलं की वाईड आहे आणि 1 फ्रॉम दी ओव्हर आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळला. म्हणजे यानंतर आता काळजी घ्यावी लागेल की पुढचा बॉल प्रगतीपथावरती अनिल झुनगरे. बॅकफुटचा पंच. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का? आणि हो, सेलिब्रेशन पहा अनिल झुनगरे. ओहो, हे सेलिब्रेशन आहे. एखादी विकेट मिळते काय आणि त्यानंतर सेलिब्रेशन केलं जातं काय? अनिल झुनगरे पहा, अनिकेत चिकणे यांना माघारी पाठवलं आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. फलंदाज येत आहेत माघारी. अनिकेत चिकणे आता एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये पेशाने पोलीस असणारे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जवळवाडी गावचे ऑलराऊंडर खेळाडू निलेश शिंदे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. धावसंख्या 33 धावा, 2 गडी बाद. अनिल झुनगरे आले आणि या ओव्हरमध्ये आपला प्रभाव टाकला. खास करून चांगली गोलंदाजी केलेली आहे. 3 बॉलमध्ये काटकसरीची गोलंदाजी केली, वाखाडण्याजोगी गोलंदाजी केलेली आहे. परंतु एका बाजूला पहा, आज फलंदाजांना चांगला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये निलेश शिंदे आलेले आहेत. एक मोठी उमेद, भैरवनाथ फायटर, कारण स्वतः ते संघनायक आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. चला आता काही करा मित्रांनो, आता आपण वेळ घेऊ नका. 66 धाबांचं लक्ष आहे. अर्धा टप्पा पूर्ण केलाय भैरवनाथ फायटर या टीमने. अर्धा टप्पा बाकी आहे. म्हणजे अगदी ओव्हर जरी तुम्ही पाहिला ना तर अगदी आतापर्यंत किती बॉलचा खेळ झालेला याची आपण चर्चा केली ना तर आतापर्यंत 15 बॉलचा खेळ झालाय. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. अर्ध्या धावा आतापर्यंत बनवलेले आहे 33. अजून 33 ची गरज आहे 15 बॉलमध्ये. बॉल क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. 66चं लक्ष आहे. 33 झालेले आहे, 33 बाकी आहेत. 15 बॉल झालेत, 15 बॉल बाकी आहेत.
स्ट्रायकर एंडला निलेश शिंदे तयार. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, चांगलं षटक हाताळलंय मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये अनिल झुनगरे करतायत. जो काय अनुभव आहे तो कृतीमध्ये आणलाय आणि या वर्षी त्यांना प्रीमियर लीग मध्ये जास्त बोली लागली. अनेक वर्ष जर आपण पाहिलं ना, अनेक प्रीमियर लीग मध्ये फार कमी बोली लागत होती, परंतु या वर्षी त्यांची बोली वाढली आणि त्याचं कारणही आहे त्यांचा खेळ. कारण गोलंदाज फार महत्वाचे आहेत. तुमच्याकडे प्रॉपर 5 गोलंदाज असतील तर तुम्ही मोठ्यात मोठ्या बॅटिंग लाईनअप असणाऱ्या संघालाही तुम्ही थांबवू शकता, जर तुमची बॉलिंग लाईनअप चांगली असेल. त्यामुळे बॉलर फार महत्वाचे आहेत आणि कुठेतरी याच्यावरतीच काळेश्वरी फायटरने भर दिलाय. परंतु आता भैरवनाथ फायटरला चांगला खेळ करावा लागेल. बॅटिंगमध्ये 35 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. ओमकार धनावडे, निलेश शिंदे यांच्याकडे ती क्षमता आहे, ते कौशल्य आहे, त्याचं आज चांगले सादरीकरण करावं लागेल. अनेक वेळा गवडीसाठी चांगला खेळ कुणी केलाय, ओमकार धनावडे यांनी अनेक वेळा केलाय. एका बाजूला जवळवाडीसाठी नेहमीच बॅटिंगमध्ये चांगली चमक दाखवलेली आहे निलेश शिंदे यांनी, परंतु आज त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. बॉलर तयार, वेगळं करण्याचा प्रयत्न आणि या अगोदर एक बाउन्स झालाय, त्यामुळे हा निश्चित नो बॉल आहे आणि पंचांनी तेच सांगितलेलं आहे. अगोदर आपण सांगितलं होतं की याची काळजी घ्यावी लागेल अनिल झुनगरे यांना, कारण त्यांनी या अगोदर एक बाउन्सर टाकला होता. क्रिकेटचे नियम, एका ओव्हरला तुम्ही एकच बाउन्सर टाकू शकता. बिमरसाठी रिव्ह्यू आहे, जर पंचांना वाटलं ना तर पंच घेऊ शकतात, पण खेळाडू रिव्ह्यूचा वापर करू शकणार नाहीत. खेळाडू फक्त बिमरचा रिव्ह्यू साठी वापर करतील, बाकीचे अधिकार पंचांना आहेत. पंचांना जर वाटलं की हा निर्णय रेफर केला पाहिजे, पुन्हा बघितला पाहिजे बॉल, तर पंच करू शकतात. आणि यानंतरचा बॉल फ्री हिट आहे आणि पंच ठाम राहिले की हा टप्पा पडल्यानंतर उसळणारा नो बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. अनिल झुनगरे तयार. समोर आहेत बॅटिंग मध्ये निलेश शिंदे आणि निलेश शिंदे यांनी मैदानाच्या डाव्या बाजूला बॉल पाठवलाय. सीमा रेषेच्या पलीकडे जंग हत्यारों को लगता है, इरादों को नहीं. निलेश शिंदे यांचे इरादे स्पष्ट आहेत. बॉल पाठवलाय सीमा पार, धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे. पदलालित्याचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर केलं आणि बॉल पाठवला मिड विकेट, सीमा पार, षटकार. आता धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांच्या अखेरीस 42 धावा. आता किती बनवायच्या आहेत इथून पुढे, तर धावसंख्येचं गुणोत्तर नव्याने मांडूया. 12 बॉल 24 धावेंची या मॅच मध्ये अजूनही गरज आहे. 12 बॉल बनवायच्या आहेत इथून पुढे धावा अजूनही या मॅच मध्ये 24. षटक क्रमांक आता 4. कुणाला बोलवलं जाईल हेही पाहावं लागेल आणि षटक क्रमांक 4 साठी आता काळेश्वरी फायटरने पहिल्यांदा आता डांगरेगर गावाचा पर्याय निवडलाय. विडी यांना गोलंदाजी मार्कवरती बोलवलेला आहे. अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, बॉलला वळवण्याची क्षमता त्यांच्याकडे चांगली आहे. विनोद धनावडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. हे षटक हाताळतील. 12 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. इथून पुढे 24 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना ओमकार. बॉलर तयार. विनोद धनावडे, राईट आर्म राउंड द विकेट. विथ द टर्न खेळलेला ओमकार धनावडे यांनी बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील. बॉलची फेकी होते. 2 धाबा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 22 बनवायच्या आहेत 11 बॉल मध्ये. दोन धावा पहिल्या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. ओमकार धनावडे पुन्हा तयार. चांगली सुरुवात या षटकाची विनोद धनावडे यांनी केलेली आहे. ओमकार धनावडे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतात. 13 वरती. आडव्या बॅटने फटका खेळलाय, लांबी कमी पडली. अजय कासुर्डे बॉलच्या खाली पकडलाय कॅच. विकेटचं पतन. ओमकार धनावडे चाललेले आहेत माघारी. ज्या कामासाठी विनोद धनावडे यांना गोलंदाजी मार्कवरती आणलं ते काम त्यांनी चोख केलेलं आहे.
आणि पहा या बॉलच्या पाठीमागे गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली आणि त्यानंतर टाकलेला बॉल आणि फसलेला फटका आणि पकडलेली अजय कासुर्डे यांनी ही कॅच अगदी डोळ्यांच्या समोर हाताला वरती करत ही कॅच पकडलेली आहे. अजय कासुर्डे ऑलराऊंडर खेळाडू वरोशी त्यांना स्क्रीनवर तुम्ही पाहत आहात. क्षेत्ररक्षणामध्ये 100% देत आहेत. बॅटिंग चांगली करता आली नाही आज, खास करून नाराज असेल बॅटिंगवरती, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतायत, जीव ओततायत, परंतु आता फलंदाजांनाही जीव ओतावा लागेल. जड पावलांनी ओंकार धनावडे माघारी येत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी धुंद गावचा मैदानाच्या उजव्या बाजूला तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यासाठी माहीर असणारा सूर्यकांत धुंदळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आणि ज्याची आपण चर्चा केली अगदी त्याच रिझन मध्ये फटका खेळला आणि आलिया पावली बॉल पाठवलाय. सूर्यकांत धुंदळे यांनी आपल्या फेवरेट झोन मधून सीमारेषा पलीकडे धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. आणि ज्या खेळासाठी सूर्यकांत धुंदळे जाणले जातात ना, तोच खेळ त्यांनी या बॉलच्या पाठीमागे केला. बॅकफुट वरती गेले, क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आणि बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळत आहेत. एका बाजूला विडी यांनी सुरुवातीचे 2 बॉल चांगले टाकले. सूर्यकांत धुंदळे यांनी आल्या पावली आक्रमण केलंय. षटकातला 4था बॉल प्रगतीपथावरती येतोय. हा तो बॉल. आता आकूट टप्प्याचा बॉल मैदानाच्या डाव्या बाजूला. अजय कासुर्डे फार मोठा प्रवास करतील, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, स्वतःला झोकून दिलं, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धाब्यांसाठी, परंतु प्रत्येकाने टाळी वाजवली कारण अजय कासुर्डेचा प्रयत्न 100% होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत धुंदळे यांचा फटकाही तितकाच दमदार आलाय. टप्पा पडल्यानंतर बॅकफुट वरती गेले, एक पाय बाहेर काढला, एक पाय रवला आणि बॉल पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाब्यांसाठी मोठ्या फटक्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये केलाय. बॅटिंग मध्ये नाव त्यांचं सूर्यकांत धुंदळे, परंतु एका बाजूला विडी यांना आणखीन प्रयत्न करावेच लागतील. चांगलं असं म्हटलं आता, जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबालाही झुकावं लागतं आणि आज नियतीला झुकवणार का? विनोद धनावडे तयार. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, बॉल पुन्हा टाकावा लागेल. पण अनेक वेळा प्रयत्न करून जर तुम्हाला यश मिळत नसेल ना, तर ध्येय तेच ठेवा. ध्येयाच्या दिशेने जाणाऱ्या वाटा बदला. झाडं नेहमी मुळं नाही तर पानं बदलतात. बॉलर तयार. आता चांगला बॉल आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज सूर्यकांत धुंदळे यांना माघारी पाठवण्यामध्ये अखेरकार विनोद धनावडे यांना यश मिळालं आणि धक्का क्रमांक लागलाय तो आणखीन एक टीम भैरवनाथ फायटर या टीमला. 4था फलंदाज कोसळला आणि विनोद धनावडे यांनी टाकलेला पहा हा एक लाजवाब आणि चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळवलं होतं, बॉल टर्न झाला आणि बाकीचं काम अमित कासुर्डे यांनी यष्टांच्या पाठीमागे केलं. बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. घनसोली कॉलनी प्रीमियर लीग जेव्हा आपण पाहतो किंवा घनसोली कॉलनीचं क्रिकेट आपण पाहतो, हा अनुभव त्यांच्या गाठीशी कित्येक काळ आहे. म्हणून काय यष्टांच्या पाठीमागे आहेत, कारण यष्टी रक्षक फार महत्वाची भूमिका असते. षटक क्रमांक आता 4च्या खेळामध्ये धावसंख्या आहे 53, 4 गडी बाद. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. 7 बॉल 13 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये मोहाड गावचे सूरज धनावडे बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 6 शेवटचा बॉल, संपर्क नाही, डॉट आलेला आहे. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपलाय आणि इथून पुढे आता विजयासाठी बनवायच्या आहेत. समीकरण आहे शेवटच्या 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज आहे. 6 बॉल 13चा थरार. मुश्किलों से भाग जाना आसान नहीं होता, हर पहलू जिंदगी का एक इम्तिहान होता है. डरने वालों को मिलता नहीं जीवन में कुछ भी, लड़ने वाले के कदमों में सारा जहां होता है. आणि आज लढावं लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 बनवायचे आहेत विजयासाठी धावा. इथून पुढे 13. मोठी उमेद कोणती आहे तर निलेश शिंदे
परंतु आता शेवटच्या ओव्हरसाठी हातगेगर गावाचा पर्याय निवडलाय. खेळाडूचं नाव आहे अभिषेक गोळे. घनसोली कॉलनीच्या क्रिकेटमध्ये चांगली छाप सोडली आहे. 1 गाव 11 मध्ये चांगला खेळ केलाय, परंतु आज काळेश्वरी फायटरसाठी करायची आहे गोलंदाजी. अभिषेक गोळे यांनी बॅटिंग चांगली केली, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. अमर यादव आणि त्यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप उभी राहिली, परंतु स्ट्रायकर एंडला निलेश शिंदे बॅटिंग वे तयार. ऑन साइडला ताकदीचा वापर केलाय क्षेत्ररक्षक अजय कासुर्डे. पुन्हा एकदा बॉलच्या खाली आणि फलंदाज निलेश शिंदे माघारी. आता मॅचने कलाटणी घेतली, यू टर्न घेतलाय का? निलेश शिंदे नाराज आहेत, कारण ही एक मोठी उमेद होती भैरवनाथ फायटरची. ती उमेद माघारी चालली आहे. निलेश शिंदे यांची लांबी कमी पडली या फटक्यातली आणि मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. म्हणजे कुठेतरी स्टिकर एंडला बॉल लागलाय आणि कुठेतरी हा बॉल खेळताना स्टिकर एंड वरती घेतला. अजय कासुर्डे पुन्हा एकदा बॉलच्या खाली आले. आता 5 बॉल विजयासाठी बनवायचा आहे धावा. इथून पुढे 13 हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. संघर्ष ज्यांच्या वाट्याला येतो परमेश्वर पंख पण त्यालाच देतो. आणि आज क्षितिजा पलीकडची झेप घ्यायची जिद्द ठेवावी लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी कोण आलंय तर आलेवाडी गावचे दत्ता दुटाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेत. 5 बॉल 13 ची गरज. दत्ता दुटाळ यांनी षटक क्रमांक 1 चांगलं टाकलं, परंतु आता मॅच कोण फिनिश करणार, फलंदाज की गोलंदाज? अभिषेक गोळे निघालेत. फुल टॉस बॉल आणि निघालाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा फिर देख होता है क्या. फुल टॉसला योग्य न्याय दिला आणि बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. आता इथून पुढे समीकरण बदललं. दत्ता दुटाळ यांनी येऊन षटकार मारलाय. समीकरण बदलतंय, अंतर कमी होतंय. आता बॉल शिल्लक आहे. आणि धावा बनवायच्या आहेत त्या इथून पुढे आता त्या 7. अभिषेक गोळे हे काम करू शकतात, दत्ता दुटाळ हे काम करू शकतात, परंतु आता तुम्हाला करावं लागेल, कारण परिणामांची जाणीव ठेवून कृती करावी लागेल. कारण निर्णायक मॅच आहे. परिणामांची जाणीव ठेवता जर आपण एखादी कृती केली तर आपण यशाच्या दिशेने जातो आणि परिणामांची जाणीव ठेवता न केलेली कृती आपल्याला अपयशाच्या दिशेने घेऊन जाते. ऑन साइडला आणि परिणामांची जाणीव हीच आहे की धाव पॉइंट टेबल वाढणार आहे. कुठेतरी याची जाणीव दोन्ही संघांना ठेवावं लागेल. सिंगल धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न केलाय परंतु थांबवलंय. आता येणारे बॉल किती आहेत 3 आणि धावा बनवायच्या आहेत इथून पुढे 6. 3 बॉल 6 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. रंगलेला एक रोमांचक सामना, रंगलेले एक तुंबळ युद्ध. 3 बॉल 6. संघ मालकांनी श्वास रोखून धरला असेल पुढच्या बॉल वरती घडतंय काय, कारण 3 बॉल 6 ची गरज आहे. तीन बॉल 6 धावांचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. अभिषेक गोळे एका बाजूला बॅटिंग मध्ये आहेत. आता फलंदाज सूरज धनावडे. नॉन स्ट्रायकर एंडला दत्ता दुटाळ. संघर्ष करण्याचा इतिहास आमचा, हरणा आमच्या अंगात नाही. जोपर्यंत मैदानात आम्ही उभे तोपर्यंत नियतीलाही जिंकणं शक्य नाही. आणि आता या दोन्ही संघांना नियतीला झुकवावं लागेल. 3 बॉल 6 चा थरार. पराभवातला आणि विजयामधलं हे अंतर. अभिषेक गोळे राईट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे रनआउट करण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रत्यक्षात पंचांचं बोट आकाशाकडे गेलं. दत्ता दुटाळ आउट होऊन माघारी येत आहेत आणि इथे चातुर्य दाखवलं अभिषेक गोळे यांनी आणि फलंदाज दत्ता दुटाळ निराश आहेत. पूर्वी या विकेटला मंकड विकेटने जाणलं जायचं. खरं तर हे जे नाव आहे ना हे विनू मांकड यांचं आडनाव आहे आणि विनू मांकड यांनी अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाच्या विल ब्राऊन यांना आउट केलं होतं. परंतु ही खरी विकेट रनआउटची आहे. परंतु क्रिकेटमध्ये या विकेटला जे नाव आहे ते रनआउट आहे, परंतु या विकेटला विनू मांकड यांच्या आडनावाने ओळख निर्माण झाली.
आणि किंबहुना विल ब्राऊन यांना त्यांनी अशा प्रकारे आउट केलं होतं आणि त्याच प्रकारे इथे आउट केलेलं आहे अभिषेक गोळे यांनी मैदानाच्या आतमध्ये. आता बॉल हवेत, यष्टीरक्षक बॉलच्या खाली आणि झेल निसटलाय. झेल निसटल्यानंतर आणखी एक धाव मिळेल का? तर नाही, एकच धाव मिळालेली आहे या बॉलच्या पाठीमागे. ओमकार जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे आता त्या बाकी आहेत 5. 2 बॉल 5चा थरार या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळणार? दुसरीचा प्रयत्न केलाय, सिंगल धाव पूर्ण आणि हो थांबवलंय आता सूरज धनावडे यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण, विडी यांनी चांगली फिल्डिंग केली आहे. आता इथून पुढे 4 धावांची गरज आहे. 1 बॉल 4 धावांची गरज कंपल्सरी चेस. प्रत्येक वादळ मी पाहिलेलं आहे, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. हे क्रिकेट वेडी सर्व मंडळी मैदानाच्या आतमध्ये आणि त्या वादळाप्रमाणे आज उभं राहावं लागेल, खेळ करावा लागेल. 1 बॉल 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. जीवनातला सर्वोत्तम फटका एका बाजूला, जीवनातला सर्वोत्तम बॉल हातगेकर विरुद्ध मोहाट, गांजे विरुद्ध वरोशी. बॉलची फेकी केली जाईल आणि अखेरकार 2 धावा पूर्ण. कंपल्सरी 4 बनवाव्या लागतील आणि अखेरकार भैरवनाथ फायटरच्या ओंजळीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली आणि मॅच जिंकली काळेश्वरी फायटर या टीमने. दोन्ही टीमच्या संघर्षाला सलाम. स्वप्नील हिरवे यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधा.